हनुमान जी को महाटग बाबा जुमदेव जी को परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाप्रमाणे आजची पंधरवाडी चर्चा बैठक श्री माननीयजी टांगलेजी यांच्या निवासस्थानात चालू झालेली आहे। या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित यांना माझा प्रणाम। आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित यांना माझा प्रणाम। आपल्या सर्वांची मातोश्री आई या बैठकीमध्ये उपस्थित आहे, या आईला माझा प्रणाम। आजच्या बैठकीचे अध्यक्ष यांना माझा नमस्कार। इथे बसलेले ज्येष्ठ काकाजी ठाकरे काकाजी यांना माझा नमस्कार। इथे बसलेले कार्यकर्ता सेवक शेवकिनी बाळगोपाळ या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। आपली ही पंधरवाडी चर्चा बैठक बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि आपल्या शौकांवर घडलेले अनुभव या विषयावर झालेली आहे। मी माझ्या घरचाच अनुभव सांगत आहे। माझ्या पती परमेश्वराला सुरुवातीला कशाचेच व्यसन नव्हतं, पण ते ठाकरे भाऊ सोबत राहत होते। हे रंजूबाई कळले ठाकरे भाऊ, त्यांच्यासोबत राहता राहता ते प्रत्येक वेळेस येत होते तर म्हणे कृष्णाजी थोडसा खर्रा खाणं, कृष्णाजी थोडसा खर्रा खाणं असेच म्हणायचे। तेव्हा मी त्यांना म्हणायची की नका खाऊ, नाही भावत। असं करता करता त्यांचा शौक खूप वाढता वाढता ते एवढे खर्रा खायला लागले की रात्रभर तोंडात खर्राच खाऊन झोपायचे। तर ते जेसवानीकडे चेकअपला गेले होते तर त्यांना फोड आला होता तोंडाला। तर जेसवानीने म्हटलं की मुलमुलीजी आता तुम्ही खर्रा सोडून द्या म्हणे, कारण तुमच्या तोंडाला फोड येत आहे म्हणे, तुम्हाला सहन नाही होत आहे म्हणे। तर ते घरी आले आणि म्हणे मला असं सांगितलं। त्यांनी काही दिवस सोडला, बाबांसमोर शब्द पण ठेवला की बाबा मी नाही खाणार। सेवकांना पण सांगायचे कोणी आले तर कृष्णाजी तुम्ही खर्रा खाता का, तर नाही खायचे म्हणायचे आणि खायचे चुपचाप जाऊन। मी पण रागवायची, माझा मुलगा कपिश पण रागवायचा, तर आम्हाला जाऊन चोरू चोरू खर्रा खायचे ते। तर आता परत त्यांना तोच फोड आला होता शौकांनो त्यांच्या तोंडाला। तर त्यांना खूप त्रास व्हायचा, त्यांचं हे दुखायचं। तर ते म्हणत होते शालू मला खूप त्रास आहे, मी जेसवानीकडे जातो। पण ते खर्रा खात होते तेव्हा मी त्यांना प्रत्येक वेळेस म्हणायची जर मी तुम्हाला काही झालं तर मी धावणार नाही, मी काहीच करणार नाही। मी असं म्हणायची तुम्ही माझ्यासाठी काय कमवून ठेवलं तर मी तुम्हाला पैसा लावीन आणि मी धावणार पण नाही, जर तुम्हाला काही झालं तर। मी प्रत्येक वेळेस त्यांना असंच म्हणायची। तर असं करता करता त्यांना आता खूप त्रास व्हायला लागला होता। जेसवानीनं त्यांना चेकअप करायला सांगितलं, तर ते माझ्याशिवाय कुठेच जात नाही। त्यांना एवढी हिंमतच नाहीये का ते कुठे एकटे जातील। तर ते म्हणे मला जेसवानीने मेडिकलमध्ये चेकअप सांगितलं शालू म्हणे, तर तू प्रत्येक वेळेस माझ्यासोबत चल म्हणे। तर मी खूप कंटाळा करायची, मी हेच म्हणायची की मी म्हंटल होतं की तुम्हाला काही झालं तर मी तुमचा साथ नाही देणार, पण मी ते मनाच्या बाहेरून म्हणत होती, पण माझं मन त्यांच्यासाठी खूप दुखते। तर मी गेली, मी परमेश्वराला एवढंच म्हटलं बाबा मला माझ्या पतीची खूप गरज आहे, जे पण रिपोर्ट असेल त्या सर्व नॉर्मल निघाला पाहिजे। कारण माझ्या मनात एकच भीती होती शौकांनो, ती म्हणजे कॅन्सर। कारण मला माहिती आहे आता आमच्या कडमण्यात सर्वात जास्त जर होत असेल तर तोच प्रकार आहे। तर मी गेली, पहिल्या दिवशी ब्लड टेस्ट वगैरे सर्व केलं। तर दिवाळी होती, ते म्हणे मला जाऊ नको। तर मी म्हंटल मी जाते, परमेश्वर आपल्या सोबत आहेत, मला बोलवण्यापेक्षा तुम्ही परमेश्वराचा धावा करा म्हटलं। त्याच्यानंतर त्या रिपोर्ट आल्या, त्या सर्व नॉर्मल आल्या। त्याच्यानंतर त्यांचं सिटी स्कॅन झालं, ते पण म्हणजे रिपोर्ट घेऊन ते सर्व तिसऱ्या वेळेस बोलवलं। तर म्हणे चल माझ्यासोबत। मी प्रत्येक वेळेस दवाखान्यात जाताना परमेश्वराला एवढीच विनवणी करायची बाबा सर्व काही नॉर्मल येऊ द्या, माझ्या पतीला काहीच होता कामा नये, माझा मुलगा पण छोटा आहे, माझा परिवार माझ्या भरोशावर आहे, माझ्या पतीला काहीच होता कामा नये। मी इतकी रिक्वेस्ट करत होती परमेश्वराला का ते मलाच माहिती आहे। मी जात पण होती त्यांच्यासोबत, पण मी त्यांनाही तेच म्हणायची, मी पण तेच म्हणायची। आम्ही गेलो, डॉक्टरने सांगितलं की तो फोड पूर्णपणे नॉर्मल आहे। जेवढा पण रिपोर्ट आला शौकांनो त्या सर्व म्हणजे पूर्ण नॉर्मल आल्या। मला खूप खुशी झाली, पण माझ्याकडून एक चुकी झाली। मी हे म्हंटल त्याच्यानंतर की बाबा माझे पतीचे सर्व काही नॉर्मल आलं तर मी कार्य करीन, मी कार्य करण्याचा शब्द देतो, पण मला सकाळी उठताना खूप कंटाळा येतो, मला जाग पण येतो की 5 वाजले 4 वाजले तर मी परत झोपून जातो। मला असं वाटतं मला दिवसभर झोपायला भेटत नाही, मी काम करतो, मी हाच विचार करतो की मी कामाला जातो, पण कामाला प्रत्येक जण जातो। परमेश्वरा मला खूप आळस आहे, मी खूप आळशी आहे सकाळी उठण्याच्या बाबतीत। आणि मी हा शब्द एकच वेळाने मी परमेश्वराला वारंवार देतो की मी उद्यापासून कार्य करीन, मी परवापासून करीन, पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझी मनस्थिती का बरं अशी होते मलाच समजत नाही परमेश्वरा। पण मी कर्म करता कुठेतरी खूप काही कर्माने चुकली असेल की मला एवढा कंटाळा येते, मी इतकी ध्येयवादी असूनही मला कार्य करण्याचा का बरं कंटाळा येतो। पण परमेश्वरा माझ्या पतीचे दुःख तर तुम्ही दूर केले बाबा, पण मला कार्याची ओढ द्या आणि मी माझ्या शब्दामध्ये एवढी चुकली आहे बाबा, याची सुद्धा मला क्षमा करा परमेश्वरा। याच्यानंतर मी
तत्वशब्द नियमानं माझ्याच्यानी जेवढं जमते तेवढं करण्याचे प्रयत्न करीन. परमेश्वरा, तुम्ही खूप महान आहात. प्रत्येक सेवकाच्या संकटात तुम्ही धावून येता बाबा. पण आम्ही मानव कर्म करता चुकीची पात्र आहो म्हणतो आणि चुक्या करतच जातो. मी माझ्यावरूनच सांगते परमेश्वरा. पण मला माझ्या सर्व चुकांची क्षमा करून परमेश्वरा, माझ्या पती परमेश्वराला जे काही होतं ते सर्व नॉर्मल काढलं, सर्व दुःख दूर केलं बाबा. मी तुमची जन्मोजन्मी उपकार फेडू शकत नाही. मी तुमची खूप खूप आभारी आहे परमेश्वरा. एवढेच बोलून मी सर्व सेवकांना एवढंच म्हणा की ध्येयाने मजबूत राहा. कोणतंही संकट आहे, परिस्थिती आहे, आलेलं संकट जाईल. मी टांगलेजीकडे जेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता त्यांना पाहायला आली होती. मला तो दिवस आज पण आठवते. त्यांना इतकं लागलेलं होतं. मला असं वाटलं परमेश्वरा, परिस्थिती पण फार नाजूक आहे. मुलं पण असे बिचारे शिक्षित आहे. आज त्यांचा ऍक्सिडेंट झाला, त्यांची परिस्थिती कशी होईल. कारण मी परिस्थितीला खूप घाबरत असतो. मला असं वाटतं हे दिवस निघतील की नाही, पण प्रत्येकाचे दिवस निघतात. आज ते फार चांगले आहेत. त्यांची मुलं ते पेपर वाटून आपलं गृहस्थी चालवतात. येणारी परिस्थिती ही निघत असते, पण ध्येयाने मजबूत असायला पाहिजे. परमेश्वराचा धावा निरंतर करायचं. उद्या मरायचं, आज आपल्याला मरण तर येणारच आहे, दुःख पण येणारच आहे, पण ते निघतील केव्हा, जर आपण ध्येयाने मजबूत असलो तर. परमेश्वरा, मी तुमचे उपकार जन्मजन्मी नाही विसरू शकत, पण असेच संकटाला धावून या बाबा. एवढीच विनंती करते. माझ्या बोलण्या चालण्यात जर काही चूक झाली असेल तर माझे स्वयं भगवान बाबा हनुमानजी मला क्षमा करतील. माझे सद्गुरू महान त्यागी बाबा झुमदेवजी मला क्षमा करतील. आजच्या बैठकीचे अध्यक्ष हे मला क्षमा करतील. इथे बसलेले सेवक शेवकिनी बाळ गोपाळ, मी माझ्या शब्दाची सर्वांना क्षमा मागतो. सगळे मला क्षमा करतील. सर्वांना माझा नमस्कार.